सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. जाणीव मनी एकटेपणाची, काळजी उरी परिले करांची, हसशील तू बाबा किंवा आई, सहजपणे दुसऱ्याची जागा घे. झाला गेला तो काळ, तुझे वर्तमान संभाळ, पाऊल उचलता तू भवितव्य घडे. तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल पुढे मात दे संकटाला, तू चाल पुढे नवा मार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंट सोबत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी भक्कमपणे उभी आहे. म्हणूनच 21 मार्च रोजी क्रिसेंट साजरा करत आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारत असतात. पण आज देखील आपण बोलणार आहोत डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी यांच्याशी, कारण 21 मार्चला आपण साजरा करणार आहोत सिंगल पॅरेंट डे. आणि डॉक्टर स्मिता जोशी यांनी कौटुंबिक न्यायालयात गेली 30 वर्षाहून अधिक काळ समुपदेशक म्हणून काम केलेलं आहे, अजूनही करत आहेत. आणि सिंगल पॅरेंट आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींचे मुलांवर होणारे परिणाम, या सगळ्या बाबतीत त्यांनी खूप जवळून काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. म्हणूनच या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर स्मिता जोशी. नमस्कार. जसं आपण म्हणालो की एकेरी पालकत्व निभावणं हे खूप अवघड आहे ही गोष्ट. तर जसा कार्यक्रम आता क्रिसेंट घेत आहे 21 मार्चला, असे कार्यक्रम घेणं खरंच गरजेचं आहे का? का त्याची गरज भासतेय याबद्दल आज तुमचं मत आम्हाला सांगा. मागच्याही 2-3 एपिसोडमध्ये आपण हे बघितलं की पालकांच्या मनामध्ये काय असतं आणि की माझ्याच बाबतीत असं का झालं, असं सतत त्यांच्या मनामध्ये येत असतं. बरोबर. खरं तर आपण एकटेच असं नाहीये. खूप अशी लोक आहेत किंवा समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या एकेरी पालकत्व निभावतात. मग त्यांचे अनुभव काय आहेत वेगवेगळे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण एकटे नाही, तर समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी एकत्र येऊन काही गोष्टी करणं गरजेचं आहे. याच कारणासाठी खरं तर हा दिवस साजरा केला जातो. दुसरं असं की मुलांच्या मनामध्ये जी अपूर्णतेची भावना असते तर ती पूर्ण करण्यासाठी काही वेळेला ग्रुपची पण गरज असते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही एक एकेरी पालकत्वाचा ग्रुप पण आम्ही तयार केलेला आहे, सपोर्ट ग्रुप. अच्छा. की असे सपोर्ट ग्रुप असणं खूप गरजेचं आहे. अशा या कार्यक्रमांमधून काही सपोर्ट ग्रुपही तयार होत आहेत. क्रिसेंटनी जेव्हा मागचे 2 वर्ष हा कार्यक्रम घेतला, त्याच्यानंतर अनेक लोक एकत्र आले आणि अशा प्रकारचे सपोर्ट ग्रुपही तयार केलेले आहेत. अरे वा. आणि यातून खूप पालकांना मदत मिळते आहे की कशा प्रकारे मुलांना समजावून सांगावं. बरोबर. मुलांना काय समजतं असं आपल्याला वाटतं की मुलांना काय कळतं आहे. खरं तर हा कार्यक्रम फक्त एकेरी पालकांनी बघावा किंवा त्याच्यामध्ये सामील व्हावा असं नाहीये, तर प्रत्येकाने या कार्यक्रमात सामील व्हावं. बर. कारण तुम्हीच सांगा की पती पत्नी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वाद हे आलेच. बरोबर. कोणतंही जोडपं हे एकमेकांसाठीच घडलेलं आहे किंवा मेड फॉर इच अदर नसतं, तर मोल्ड फॉर इच अदर होणं हे खूप गरजेचं आहे. अरे वा. तर त्याच्यासाठी आपल्याला जर का असे वाद आपल्या मध्ये होत आहेत तर मोल्ड होण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे आणि एकेरी पालकत्व जर स्वीकारायचं असेल तर कोणती आव्हानं आपल्या समोर येणार आहेत आणि आपण त्यासाठी तयार असणार आहोत का? तर त्याच्यासाठी सर्वांनीच या कार्यक्रमाला हजर राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण याच्यामधून जे काही मिळणार आहे त्याच्यामुळे विचार करायला एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि आपल्या त्या दिशेने जर विचार झाला तर आपले वादही कमी होतील. खूप महत्वाचा आणि लाख मोलाचा विषय तुम्ही इथे काढलेला आहे. याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, म्हणूनच आम्ही तुम्हालाही सांगतोय, तुम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींमध्ये, आप्तेष्टांमध्ये जर कोणी सिंगल पेरेंट असतील तर त्यांना देखील सांगा. 21 मार्च रोजी शनिवारी क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पेरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC कॉलेजच्या शेजारी पुणे इथे.
इथे. यामध्ये सगळ्यांना मोफत प्रवेश असणार आहे, पण रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 9764125533 9764125533 9764125533. डॉक्टर स्मिता जोशी, जसं तुम्ही म्हणालात की या कार्यक्रमातनं काही सपोर्ट ग्रुप सुद्धा निर्माण होतात आणि नंतरही त्याचा खूप फायदा होतो. आता सिंगल पेरेंट म्हटल्यानंतर ते कुठल्याही कॅटेगरीत असू शकतात, स्त्री किंवा पुरुष. पालकत्वामध्ये सुद्धा ही जी काही आपण म्हणतो की समानता असली पाहिजे, तर खरंच पालकत्व निभावताना स्त्री आणि पुरुष समानता उपयोगी पडते का? ॲज अ मेल म्हणून येणारे चॅलेंजेस आणि ॲज अ फिमेल म्हणून येणारे चॅलेंजेस, ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ता तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. वेगवेगळे चॅलेंजेस नक्की आहेत. म्हणजे एक स्त्री म्हणून ज्या वेळेला ती मुलाला वाढवती आहे एकटेपणाने, तर आर्थिक सगळं जरी तिच्याकडे असलं तरी तिला एक प्रकारचा वेगळा आधार हवा असतो. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला तिला कुठेतरी मिसिंग वाटतं हे, की माझ्यासोबत तो आधार नाहीये. राईट. त्यामुळं पुढे जाताना कुठेतरी मनामध्ये अपूर्णतेची भावना तिच्या मनात राहतेच. त्याचबरोबर पुरुष म्हणून जर का एकेरी पालकत्व निभावत असेल तर सर्व स्त्रीच्या गोष्टी तो करू शकेलच असं नाहीये. की आता काही लोक शिकतातही की नाही आता दोन्ही भूमिका आपल्याला एकट्यालाच पार पाडायच्यात, तर अगदी म्हणजे मुलं लहान असल्यापासून म्हणजे डायपर बदलण्यापासून कसं करायचं ह्याचं पण ट्रेनिंग वेगळ्या प्रकारे घ्यावं लागतं. बरोबर. कारण तेही माहिती नसतं काही घरांमध्ये. त्यामुळे कितीही आपण समानता म्हटलो तरी समाजामध्ये अजूनही ही स्त्रीची कामं, ही पुरुषांची कामं, हे सगळं अजूनही आहे. राईट. आणि त्याच्यामुळे हा जर बदल घडवणं गरजेचं असेल तर घरातल्या म्हणजे एकत्र तुम्ही राहत असा किंवा वेगळं राहत असा, पण ह्या सर्व कामांची सवय ही प्रत्येकाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे स्त्री म्हणून ती एकटी असली तरी मी कुठेही कमी पडणार नाही, हे मनोधैर्य तिच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला पुरुष म्हणून एकटा निभावतो आहे तर त्यावेळेला सुद्धा स्त्रीत्वाचे काही गुण त्याच्यामध्ये येणं गरजेचं असतं. राईट. कारण बऱ्याच वेळेला की काही गोष्टी ही आई सांगू शकते. बरोबर. तर ते आईची भूमिका निभावणं म्हणजे काय असतं नक्की, हेही त्याला शिकायला हवं. अगदी खरं. आता एका उदाहरणामध्ये माझ्या की लग्न झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि मग एकट्याने मुलांना वाढवलं. तर आता ज्या वेळेला की मुलीच्या लग्नाची वेळ आली तर त्यावेळेला की नाही दोघांनी मिळून कन्यादान करायचं असतं असं सांगितलं. पण ती आईकडे राहिलेली होती मुलगी. आणि तिनं सांगितलं की नाही दुसरं कोणीही माझं कन्यादान करणार नाही, तर माझी आईच करेल. जसं पुरुषाला एकट्याला करता येतं, म्हणजे त्याने सुपारी काहीतरी बांधावी खनवटीला आणि करावं असं म्हटलं जातं, पण स्त्रीच्या बाबतीत तसं नाहीये. पण मग त्या मुलीने आग्रह धरला की मला एकट्याने आईने वाढवलेलं आहे, तर आईनीच हे करायला हवं. तर त्याच्यामुळे तो आग्रह धरला तिनं. आणि त्यामुळं त्या आईला पण की परिपूर्ण वाटलं की अरे आपण जे काही दिले मुलीला ते तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी खरंय. किती या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आयुष्यावरती इम्पॅक्ट करतात मुलांच्या सुद्धा आणि अर्थातच त्या एकेरी पालकत्व घेणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा. मला खात्री आहे आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक असे सिंगल पॅरेंट असतील की ज्यांच्या आयुष्यात अशा अडचणी असतील. कशा प्रकारे सामोरं जावं त्या अडचणींना असा कदाचित प्रश्न असेल किंवा माझ्याच बाबतीत असं का असे विचार असतील. तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणून किंवा एक छोटीशी मदत म्हणून क्रिसेंट साजरा करणार आहे 21 मार्च रोजी सिंगल पॅरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह BMCC कॉलेजच्या शेजारी पुणे इथे. यामध्ये सर्वांना मोफत प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क 9764125533 9764125533 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बाबा एकटा असुनी तू आई लेकराची, आई एकटी असुनी जागा घेशी बाबाची. सोसून एकटे पण तू सावरले कुटुंबाला, विसरून दुःख मनीचे सावरले तू घराला. पाऊल नवे तू टाक भविष्याकडे, तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला. तू चाल पुढे मात दे संकटाला. तू चाल पुढे नव मार्ग दे जीवनाला. तू चाल
क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.